प्रेक्षक नमस्कार. मी सुरेश वाणी. आपण पाहतात विघ्नर टाइम्स. विघ्नर टाइम्स मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सध्या महाराष्ट्रभर दूध भेसळ हे प्रकरण गाजतंय. या प्रकरणाचं सूत्रधार किंवा या प्रकरणाचं मुख्य रॅकेट आंबेगाव तालुक्यामध्ये आहे अशा प्रकारची चर्चा होती. आता ही आंबेगाव तालुक्यामध्ये चर्चा होत असताना त्याची वेगवेगळी कारणं आहेत. कदाचित त्याच्यामध्ये काही राजकीय हेतू पण असू शकेल, माहित नाही. परंतु जे आहे ते आहे, ती चर्चा ज्या अनुषंगाने होते त्याचं कारण म्हणजे असं की आंबेगाव तालुक्यामध्ये दुधाचं संकलन मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्याचबरोबर लोढा नावाची व्यक्ती 2005ला याच प्रकरणामध्ये ट्रॅप झाली होती. ती नंतर निर्दोष सुटली. आता पुन्हा तेच लोढा या प्रकरणामध्ये सहभागी असल्याचं संबंधित एफडीआयच्या पथकामध्ये कन्फर्म झालेलं आहे. त्याचबरोबर जिल्हा दूध संघाचे संचालक विष्णू हिंगे यांचे पुतणे सुशांत हिंगे यांचा सुद्धा यामध्ये सहभाग आहे आणि ते त्याचे मुख्य सूत्रधार आहेत अशा प्रकारची चर्चा आहे. आता न्यायालयामध्ये जसे पुरावे जातील, पुढे काय काय होईल तो भाग वेगळा. परंतु या प्रकरणामध्ये विष्णू हिंगे यांचा पुतण्या सहभागी असताना ते म्हणाले, तो माझा पुतण्या नाही, भाऊकी आहे. कदाचित जरी सख्या भावाचा मुलगा असला, त्यांचं वाटप झालं असेल, ते दूर असतील किंवा त्यांचा सांगण्यामागचा हेतू वेगळा असेल, परंतु जे दूध आपण प्यायचो त्याच्यामध्ये जे घटक टाकले जात होते, भेसळ केली जात होते, ते आरोग्याला घातक होतं. कॅन्सरचं प्रमाण वाढलेले, लहान मुलांचे वेगवेगळे आजार वाढलेले आहेत. आणि या सगळ्याचं जे मूळ आहे ते म्हणजे आंबेगाव तालुक्यामध्ये भेसळ दूध होतंय. आंबेगाव तालुक्यामध्ये अनेक खाजगी दूध संस्था आहेत, काही सहकारी दूध संस्था आहेत असं म्हणतायत. ह्या आकाचा आका कोण? म्हणजे ही संपूर्ण चर्चा या तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या वतीपुरते. ही चर्चा या ठिकाणी जी खाजगी दूध संस्था आहे त्या दूध संस्थेचे प्रमुख आहे त्यांच्या भोवतीपुरते. आणि या सगळ्यावर टीका केली जाते की देवदत्त निकम यांच्याकडून. आता देवदत्त निकम हे राजकीय विरोधक आहे. राजकीय विरोधक म्हणून या टीकेकडे किरकोळने पाहणं उचित नाही. ज्या दुधामध्ये अशा प्रकारची भेसळ होत असेल आणि ते आरोग्याला घातक होत असेल तर या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन हे समूळ विषय संपवला पाहिजे. सरकार त्याच्यावर काय करते माहित नाही, न्यायालय काय निर्णय घेते माहित नाही. आता आपण आहोत अवसरी बुद्रुकमध्ये. आपल्या सोबत आहेत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कुमार हिंगे. त्यांची भाऊकी आहे. जे सुशांत हिंगे आहेत ते त्यांच्या भाऊकीतले आहेत. जिल्हा दूध संघाचे जे संचालक आहेत ते सुद्धा यांच्या भाऊकीतले असतील, विष्णू काका हिंगे. असो, राजकीय काही असो, परंतु दुधामुळं जर लोकांचं जीवन उद्ध्वस्त होत असेल तर हे प्रकरण मुळासकट उघडून टाकायला हवं. नमस्कार. नमस्कार. सध्या महाराष्ट्रभर जे दुधाचा विषय गाजतोय भेसळीचा, त्याचं मुख्य रॅकेट आंबेगाव मधून मंचरमधून होत होतं असं माध्यमांमध्ये चर्चेलं जातंय. एफडीआयने जी कारवाई केली त्याच्यामधला मुख्य सूत्रधार ते लोढा नावाची व्यक्ती, त्याचबरोबर तुमचा सुशांत हिंगे असं नाव पुढे आलेलं आहे. आणि याच्या पाठीमागं अप्रत्यक्षपणे ज्याला या तालुक्याचे आमदार वळसे पाटील यांचं नाव घेतलं जाणार, ते असो अगर नसो, त्याच जिल्हा दूध संघाचे संचालक जिल्हा परिषद विष्णू काका हिंगे, ते राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आहेत. हे सगळ्यांना पाठबळ अप्रत्यक्षपणे दिलीप वळसे पाटलांचं आहे अशी चर्चा होती. आता तुम्ही विष्णू हिंगे यांचे भाऊकी एका कुटुंबातील असाल, या दूध भेसळ प्रकरणाकडे कसं पाहता? प्रथमतः वाणी साहेब, तुम्ही माझी याविषयीची मतं विचारात घेण्यासाठी आलात त्याबद्दल मी तुमचं स्वागत करतो. माझ्या कुटुंबियांच्या वतीनं, व्यक्तिशः माझ्याकडनं देखील. त्याचप्रमाणे अन्न आणि भेसळ प्रतिबंधक विभागाचे एफडीएचे मुख्य माननीय तुकारामजी मुंडे साहेब यांना मी अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो. आणि तुकाराम महाराज हरकस त्यांचं या जगामध्ये नाव सातत्याने राहू, ते असेपर्यंत त्यांची कारकीर्द गाजत राहू, अशा प्रकारचं धन्यवाद देतो. याचं मुख्य कारण धन्यवाद देण्याचं, राजकारणविरहित मानवी जीवनाच्या संदर्भात आणि कित्येक पिढ्या बर्बाद करण्याच्या भूमिकेला एक शह देण्यासाठी त्यांनी त्यांना मिळालेल्या त्यांच्या पदाचा उचित उपयोग केला. आणि माझ्या गावाचं दुर्दैव आहे, आमच्या हिंगे परिवाराचं दुर्दैव आहे की एक विघ्न संतोषी समाजाच्या जीवनामध्ये विष कालवणारा माणूस आमच्या गावातलाच असावा, याच्या इतकं दुर्दैव कुठलंच नाही. तुमची भावकी ना, भावकी असली म्हणून काय झालं?
भावकीपार माझा सक्का भाऊ असला किंवा माझ्या कुटुंबातलाही जरी कोणी असला तरीही त्यानं समाजाच्या जीवनाशी खेळ खेळू नये. हा त्यांच्या व्यक्तिगताचा विषय नाही. तुमच्याकडे हजारो धंदे पडले, ते पाहिजे त्या वाटेल त्या मार्गातून उत्तम पद्धतीनं चांगल्या पद्धतीचे धंदे करून अर्निंग करू शकता, पैसे कमवू शकता, मोठमोठ्या इंडस्ट्री उभ्या करू शकता, त्याबद्दल कोणालाही दुमत नाही. परंतु या आंबेगाव तालुक्यानं तुमच्यावर एवढा प्रचंड विश्वास ठेवला. एकाच कुटुंबामध्ये एकाच व्यक्तीच्या हातामध्ये जिल्हा संघाची सूत्र गेली 30-35 वर्ष तुमच्या ताब्यात दिली. या तालुक्याचे लोकप्रतिनिधी असणारे, या राज्याचे मिनिस्टर भोगणारे विद्यमान आमदार, हे त्यांचे वरदास्त, त्यांचे राईट हँड, 3-3, 4-4 पदं तुमच्या घरात. त्याच कुटुंबातला एक सदस्य ज्यावेळेला तुमच्यासारखा जाणकार पत्रकार त्यांना विचारतोय की सुशांत इंगे हा तुमचा कोण, त्यावेळेला हा माणूस स्वतःचं नातं नाकारतो. तो समाजाच्या सेवेचं काय अधिकार ठेवणार आहे, कशासाठी करेल? आणि अशी कुठली घटना आंबेगाव तालुक्यामध्ये घडली किंवा असं हे कोण विश्वविधाते आहेत की यांनी जगाचा संपूर्ण उद्धार केलाय, आंबेगावमध्ये फार धवल क्रांती केली, किंवा जशा गोवर्धन सारखी आशिया खंडातली 1 नंबरची डिरी म्हणून कात्रजला नावाजवायला नेले? असं काही घडलंय का हो? काहीही घडलेलं नाही. तुम्ही उलट त्या सत्तेचा मिळालेला फायदा घेऊन आरोग्यपती झालात. एक काळ असा होता का तुम्हाला स्वतःच्या गाडीत डिझेल टाकायला पैसे नव्हते. तुमच्यावर एवढ्या केसेस होत्या, तुम्ही फार अगदी लिक्विडेशन मध्ये निघालेला होता स्वतःच्या धंद्यामध्ये. आणि त्या धंद्यामध्ये तरीही तुम्ही त्या बॉडीवर होते. तुम्हाला संध्या मिळाल्या, 5-5 वर्ष कंटिन्यू तुम्ही. त्यांच्या कर्तृत्वाने ते मोठे झाले असतील ना. होऊ द्यात ना कर्तृत्वाने, म्हणून तुम्ही ती कर्तृत्वाची उंची. असं जर झालं असतं की महाराष्ट्रामध्ये किंवा आशिया खंडामध्ये पुणे जिल्ह्यातली कात्रज डेअरी यांच्या चेअरमॅनशिपच्या, यांच्या नेतृत्वामध्ये, यांच्या संचालक मंडळाच्या कालखंडामध्ये आशिया खंडात 1 नंबरला गेली असती, आम्ही स्वतःहून त्यांना धन्यवाद दिले असते. काही प्रॉब्लेम नव्हता. परंतु आजही जिल्हा संघावर जे काही चौकशाचं सत्र सुरू झालेले आहे, श्रीखंडे म्हणून जे अधिकारी काम करतात, त्यांचे रिपोर्ट आहेत की यांच्या कालखंडामध्ये 10-20 हजार लिटर रोज ज्या संस्थाच अस्तित्वात नाहीत त्या संस्थांवर यांनी नोंद घातलेली आहेत. मग एकदा त्यांचा कारकिर्दी जी होती अध्यक्षपदाची, त्या कारकिर्दीवर त्यांनी SIT नेमावी शासनाने, आणि दूध का दोन हे करावं. ते दूध कोणत्या संस्थेने आलं, त्याच्यावर कोणाला पेमेंट केली. आणि हा जो सुशांत इंगे स्वतःचा पुतणे आहे, तो जर 24/7 हा जो मथुरा डेअरीवर बसून असायचा, तो सगळे व्यवहार बघायचा, तर तो पुतणे म्हणून नाकारतो कसं? भावाचा मुलगा कदाचित विभक्त असतील, असंही असू शकतं. अजिबात विभक्त झालेलं कुटुंब नाही. फक्त राहण्यापुरते वेगळे राहतात. संपूर्ण कुटुंब एकत्र, आम्ही याच गावचे आहोत. खोटं बोलायला मर्यादा आहे. विष्णू हिंगे तुमच्या भावकीतले काही एका वाड्यामधले, एका वाड्यामधले म्हणता येईल खरं बोला, ज्याला आम्ही अगदी स्पष्ट आणि खरं बोलतोय, ते आमच्या नावाला वाड्यामधले आहेत. आमचे वाडे 4 आहेत. 4 वाड्यांपैकी तो एका वाड्यातल्या कोपऱ्यावरचा वाडा म्हणून म्हटलं जातं. ते बळच आम्हाला पाटील म्हणून घेतात. आणि मग जर तुम्ही खानदानी पाटील आहात तर मागच्या जिल्हा परिषदेच्या इलेक्शनला ओबीसी मधनं तुम्हाला रिझर्वेशनचं उमेदवारी घ्यायची काय करत होती? तुम्ही तिथं ओबीसीच्या हे रिक्रुटमेंट मारली. ते राजकीय ऍडजस्टमेंट सगळेच करतात ना, करू देत ना. मग आता समजा मग तुमचा पुतण्या होता, तर तुम्ही का स्पष्टपणाने म्हटले नाहीत वाणी साहेबांनी तुम्हाला की ठीक आहे, दुर्दैवानं तो माझा पुतणे आहे, परंतु त्यानं जर केलेलं काम. मग ज्यावेळेला मीडियामध्ये इतर लोकांनी, वाणी साहेबांनी त्याला आवाज उठवल्यानंतर मग तुम्ही खालच्या दबक्या आवाजात म्हणताय की जरी तो माझा पुतण्या असला तरी मी आमचे व्यवसाय एक नाहीत, तो माझा व्यवसाय. मग कोण येतो? दुधाचा धंदा, तू दुधाचं संचालक, तुझा मथुरा डेअरी दुधाची नाही तर तिथे काय अमृताचं पेय तयार करते, अमृत पेय तयार करते, दुधाचं प्रोडक्शन तयार करता ना. मग तुमचं साठलोटा कशावरून आहे की जर कात्रज डेअरी वेगळी आहे, गोवर्धन डेअरी वेगळी आहे, तुम्ही 24/7 एकत्र राजकारण कसे करता? तुम्ही लाखाचे टँकर एकमेकाला एक्सचेंज कसे करता? गोवर्धनच्या थकबाकी कात्रज डेअरीवर कोटीच्या कोटी कशा राहतात? ही सगळी इंटरनल पॉलिटिकल आहे. आणि त्यांचा आकार वाईट वाटते म्हणायला दिलीप पाटलांना आकार. ते दिसायला जरी वरून किती सोफिस्टिकेटेड असले तर त्यांचं अंतःकरणात काय राजकारण चालतंय. आणि त्यांनी कित्येक राजकारण्यांच्या चांगल्या तरुणांच्या पिढ्या बरबाद केल्यात आंबेगाव तालुक्यात. इतिहास संशोधनाचा वर्षपर्यंत तुमचे राजकीय विरोधक असू द्यात, राजकारणाचे मतभेद असू शकतात. हा प्रश्न यासाठी गेला की जो माणूस एवढे वर्ष मंत्री राहिला, अच्छा, तालुक्याच्या विकासाला एवढा मोठा निधी आणला, त्याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये एवढा राग? मला सांगा ना, दिलीप पाटलाच्या कर्तृत्वाचा एक
कार्यभाग मला सांगा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.